नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण सायटिका स्लीप डिस्क मॅन्युअल थेरपी आयुर्वेद उपचार या विषयावर अधिक मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर विराज भंडारी यांनी आयुर्वेद, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मथेरपी याचं प्रशिक्षण परदेशात घेतलेलं आहे. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर ते आहेत. केरळपासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्यांच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम देखील केलेलं आहे. विशेष करून मणक्यांचे सर्व आजार, डिस्क ब्लस, डिजेनरेटिव्ह स्पाइन, लंबर पेन, त्याचबरोबर स्लीप डिस्क अशा 10 मिनिटांपेक्षा चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील तसंच प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलेला आहे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे आतापर्यंत 20,000पेक्षा अधिक मणक्यांचे विकार ज्या रुग्णांना आहेत त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार केले आणि ऑपरेशन करून त्यांना वाचवलेलं देखील आहे. तर डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्यच हे आहे की अचूक निदान ते करतात आणि त्यानंतर योग्य पद्धतीनं अशा पेशंटवर उपचार देखील केले जातात. त्याचबरोबर 7,000पेक्षा अधिक पेशंट असे आहेत ज्यांच्यावर डॉक्युमेंटरी करण्याचं काम देखील डॉक्टरांचं सुरू आहे. तर डॉक्टर, सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया की स्पाइन म्हणजेच मणक्याची रचना कशी असते. मणक्याची रचना ही बेसिकली आपल्या शरीरामध्ये 33 मणके आहेत. 7 सर्वायकल वर्टेब्रा, 12 थोरॅसिक वर्टेब्रा, 5 लंबर वर्टेब्रा, 2 इलियम, 1 कॉकिक्स ज्याला आपण टेलबोन माकड हाड म्हणतो. आपल्या शरीरातलं हे फाउंडेशन आहे. इलियम हे जे आहे ते आपल्या शरीरातलं फाउंडेशन आहे. याच्यामुळे आपण उभा राहू शकतोय, बसू शकतोय. कोणतीही क्रिया जी आहे, मुवमेंट जी आहे ती आपण त्या इलियम आणि सॅक्रममुळे करू शकतोय. ॲपेक्स म्हणजे सर्वायकल वर्टेब्रा आणि शरीराचं फाउंडेशन म्हणजे बोथ हिप जॉईंट. त्यामुळं हे जे काही बोन्स सेगमेंट्स आहेत आणि त्याचा कव हा नॅचरल असणं फार गरजेचं आहे. आणि तो जर नॅचरल कव कमी होत गेला तर मणक्याच्या आजारालाही सुरुवात होते. अगदी जसं तुम्ही सांगितलं. आणि त्याचबरोबर बदलत्या काळानुसार आपण पाहतोय की अनेक लोकांना कंबरदुखी, मानदुखी याचा त्रास व्हायला लागलाय किंवा मणक्याचे विकार देखील वाढत चाललेत. यामागे कारण काय असू शकतं? एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, कोणताही आजार होतो तर त्याला कारण आहे. आणि कारणं कोणती आहेत तर पहिलं कारण म्हणजे आपला आहार. जे आपण वेळ झाली म्हणून जेवण करतो, भूक लागली म्हणून नाही. आहार हे एक पहिलं महत्त्वाचं कारण आहे. आपल्या आहारात विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स, विशिष्ट प्रकारचे ताकद वाढवणारे घटक द्रव्य ही कमी होत चालली आहेत. आपण वेळ झाला म्हणून जेवतो, त्या जेवण करत असताना बऱ्याच वेळा फास्ट फूडचं प्रमाण हे वाढत जातं. सतत जेवणाची काही लोकांना सवय असते. दर 2 तासांनी, दर 3 तासांनी काहीतरी खाणं म्हणजे सतत हे आम निर्मिती होते आणि पोटात गॅस उत्पन्न होऊन आजाराला निर्माण होते. दुसरं कारण आहे सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं किंवा एक्सेसिव्ह पाणी पिणं. पाणी अति पिल्यामुळे गॅसेस होतात आणि समान वायू बिघडून शरीरामधला वायू वाढल्यामुळे तो सगळा वायू तुमच्या मानेमध्ये जाऊन बसतो आणि सुरुवात होते मान दुखायला. दुसरं कारण आहे आपलं आहार आपण बघितलं. दुसरं कारण आहे मुवमेंट. मुवमेंट इज मेडिसिन. आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 600 हालचाली करतो. या हालचाली करत असताना बऱ्याच वेळा आपला टॉर्क आणि फोर्स काहीतरी चुकतो आणि त्यातनं स्लीप डिस्क किंवा सायटिका सारखा आजाराला सुरुवात होते. हे दुसरं कारण आहे मुवमेंट. तिसरं कारण आहे माइंड. माइंड सतत अतिविचार करणं आणि त्या अतिविचाराचा, इमोशनचा प्रॉब्लेम सगळा आपल्या मेंदूवरती, मेंदूचा ताण सगळ्या आपल्या स्नायूंवरती येतो आणि त्यातनं मणक्याच्या आजाराला सुरुवात होते. अशी 3 कारणं प्रामुख्याने आपण बघितली पाहिजेत. अगदीच. खरं तर वेगवेगळी कारणं तुम्ही सांगितली. मात्र आपल्याकडे जे रुग्ण येतात ज्यांना मणक्याचे विकार किंवा सायटिका असा त्रास असतो, मात्र योग्य उपचार आणि निदान झाल्यानंतर ते पूर्णतः बरे देखील होतात. तर आपल्याकडे असे काही पेशंट आहेत जे या उपचार पद्धतीनंतर पूर्णतः बरे झालेले आहेत. अशाच एका पेशंटचा आपण अभिप्राय पाहूयात. मी विक्रम काळे, राहणार लातूर. माझं वय वर्ष 48. मी व्यवसायाने कंत्राटदार आहे. सतत प्रवास व शारीरिक कष्ट यामुळे पुढे वाकल्यामुळे वगैरे माझी L5 ची गादी बाहेर निघाली.
गादी बाहेर निघाल्यानंतर मी महिना ते 1.5 महिना प्रचंड त्रास सहन केला. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उजव्या पायाला शॉक लागल्यासारखा चमक लागत होता. मला ह्या अडंगावरून त्या अडंगावरती पण सरकता येत नव्हतं. नाईलाजाने माझे वडील बंधू ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांनी MRI केला. MRI करून तपासल्यानंतर त्यांनी ऑपरेशन सजेस्ट केलं. मग पुण्या मुंबईच्या आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर त्यांनी पण ऑपरेशन सजेस्ट केलं. तर नंतर माझी मानसिक तयारी ऑपरेशनला होत नसल्यामुळे मग मी याला पर्याय काय आहे का हा शोधण्याचा प्रयत्न करता करता माझे मित्र आहेत आयुर्वेदिक डॉक्टर जिरवणकर यांच्या संदर्भाने मी डॉक्टर भंडारींच्या क्लिनिकमध्ये दाखल झालो. मी 6 एप्रिल 2019ला मी त्यांच्याकडे जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर त्यांनी मला माझे सर्व कपडे काढून शरीर माझं पूर्ण तपासलं असता माझे मणकेच्या गादी सगळ्या कशा सरकल्या हे तपासलं आणि ते MRIला टॅली केलं त्यांनी दाखवलं. आणि ते त्याच दिवशी माझ्या शरीराचं मॅनिप्युलेशन केलं त्यांनी. मॅनिप्युलेशन केल्या मला त्या दिवशी रात्री मला 30 ते 40% मला फरक जाणवला. त्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये माझ्या बॉडीचं स्ट्रक्चर, इंटिग्रेशन, मर्मचिकित्सा हे केलं. आणि पहिल्या दिवशी मला जो योगा शिकवला त्यांनी तो योगा मी सतत रोज केल्यामुळे आजच्या मितीला मला शारीरिकदृष्ट्या 100% बरं वाटतं. मला उठण्या बसण्यामध्ये थोडाही त्रास नाही. माझे दैनंदिन रुटीन रोजच्या रोज चालू आहे आणि माझ्या पायाला मुंग्या येणे वगैरे सर्व त्रास बंद झालेला आहे. योगा रोज करतो मी. तर आत्ताच आपण पाहिलं की कशा पद्धतीनं उपचार झाल्यानंतर हा पेशंट पूर्णतः बरा देखील झालेला आहे. सर, खरं तर मणक्यांचे विकार ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क असेल किंवा मग स्पॉन्डिलिसिस असेल, लिथेसिस असेल, असे प्राचीन ते आधुनिक जे संपूर्ण उपचार पद्धती आहे याचं शिक्षण तुम्ही परदेशात घेतलेलं आहे आणि अचूक आता निदान देखील होतच आहे. याबद्दल काय सांगाल? कोणताही रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर प्रथमतः आम्ही त्याची नाडी परीक्षा करतो. नाडी परीक्षेमध्ये त्याचे दोष कोणते बिघडलेत, त्याला नक्की काय होतं हे पहिलं प्रथमतः समजून घेतलं जातं. त्याच्यानंतर पोश्चर आणि गेट पॅटर्न चेक केला जातो. त्यानंतर थर्ड स्टेजला आपण डायनॅमिक आणि सिस्टमॅटिक एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये मसल टेस्टिंग, न्यूरोलॉजिकल टेस्टिंग, फेशिया टेस्टिंग, बोन टेस्टिंग, व्हर्टेब्रल सेगमेंट बरोबर आहेत का नाही, AP टेस्ट, जिलेट टेस्ट अशा प्रकारच्या काही तपासण्या केल्या जातात. त्यानंतर सिटिंग एक्झामिनेशन, स्लिपिंग एक्झामिनेशन केलं जातं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुठे नक्की दुखतंय याचा शोध आम्ही लावतो आणि तो प्रथमतः त्या आजाराचं कारण काय. बऱ्याच वेळा काय होतं की रुग्णांचं डावी साईड, डावा पाय, डावी बाजूची कंबर दुखत असते, जड होत असते, काही लोकांना बधीरपणा, मुंग्या येणं अशी प्रकारची लक्षणं असतात. परंतु ती लक्षणं का झाली, कोणता व्हर्टेब्रल सेगमेंट हा दबला गेला आहे, कोण पुढे गेलंय, कोण मागे गेलंय, कोण वर खाली गेलंय हे आपण चेक करतो. साधारणतः तुम्ही जर बघितलं तर 2 मणक्याच्या मध्ये एक पाण्याची गादी असते आणि मणका जो आहे तो एक तर उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला किंवा पुढे किंवा मागे या पद्धतीने वर खाली होतो आणि त्यामुळं ते तपासणं महत्त्वाचं आहे. अचूक निदान जोपर्यंत होत नाही मणक्याच्या विकारामध्ये तोपर्यंत तुम्ही चिकित्सा काहीच करू शकत नाही. तिसरी गोष्ट, आपल्याकडे नर्वोस्कोप नावाचं हे मशीन आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक नवरूटचं प्रेशर मोजतो की नक्की मणका कोणत्या डिग्रीला किती दिवसापासून सरकला आहे आणि तिथे इन्फ्लामेशन किती आहे. हे अमेरिकेतलं यंत्र आहे जे आपण तिथून मागवलंय खास आणि त्यामध्ये प्रत्येक एक व्हर्टेब्रल सेगमेंट आपण चेक करतो आणि ते सेगमेंट चेक केल्यानंतर योग्य निदान पहिलं केलं जातं की कोणताही पेशंट जो येतो तो पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे का, मेकॅनिक काहीतरी डिस्टर्ब आहे का, न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे का, सायटिका का झाला, या सगळ्याचं निदान हे विशिष्ट पद्धतीने केलं जातं आणि त्या निदान पद्धतीमुळे प्रथमतः पहिल्याच दिवशी पेशंटचा प्रोग्नोसिस आपल्याला समजतो की पेशंट कसा बरा होणार आहे, किती दिवस लागणार आहेत. आणि जे रुग्ण बरेच होत नाही किंवा ज्या रुग्णांना बरं होण्याचे चान्सेस फार कमी त्यांना पहिल्या दिवशी सांगितलं जातं की हे आपल्याकडे साधारण 800 प्रकारचे स्पाइन डिसऑर्डर आहेत, त्यापैकी आपण 650 प्रकारचे आजार हे 100% बरे करू शकतो आणि त्यापर्यंत आपण मात केलेली आतापर्यंत. आणि विथ डॉक्युमेंटेशन आपल्याकडे सायंटिफिक अप्रोच आणि सायंटिफिक डॉक्युमेंटरी त्या पेशंटची रेडी आहे की नक्की पेशंटला किती दिवसात कसं बरं वाटेल. आत्ता साधारणतः एवढं प्रगत आम्ही पोहोचलो आहोत की जे गोष्ट पेशंटला म्हणजे 3-3, 4-4 वर्षाचा पेन पहिल्या दिवशी आपण 30 ते 90% पहिल्या दिवशी कमी करू शकतो. अशा प्रकारची चिकित्सा पद्धती आपण विकसित केलेली आहे.
अगदीच. खरं तर डॉक्टर, बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला खूप त्रास होतो आणि बसून काम असणं किंवा जसं तुम्ही सांगितलं स्पॉन्डिलिसिस असेल, सायटिका, स्लीप डिस्क असेल, यावर देखील आता आधुनिक पद्धतीने उपचार होतात आहेत आणि याचं बरोबर. खरं तर श्रेय तुमच्यासोबतच आपलं पुण्यामध्ये जे स्पाइन टेक्निकल क्लिनिक आहे याला देखील जातं. हो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीनं आपल्याकडे उपचार पद्धती होते? भंडारी स्पाइन टेक्निक ही प्रामुख्याने विकसित झाली 2008 पासून आम्ही त्यामध्ये काम करत आहोत. 2008 पासून 2019 पर्यंत माझे जवळजवळ 28 ते 32 कोर्सेस स्पाइन क्षेत्रामध्ये झाले आणि त्यामध्ये आम्ही प्रथमतः कोणताही रुग्ण जेव्हा येतो त्याचं पहिलं ग्रेडेशन केलं जातं की नक्की त्याचं निदान काय, म्हणजे मस्क्युलर डिस्टर्बन्स आहे, कोणकोणते मणके किती डिग्रीला सरकलेत, किती दिवसापासून त्रास होत आहे आणि त्याचं सगळं निदान पद्धत पहिली पूर्ण झाल्यानंतर त्या पेशंटचं ट्रीटमेंटला सुरुवात होते. आता ही ट्रीटमेंट काय आहे? ट्रीटमेंट म्हणजे मॅन्युअल थेरपीज सगळ्या आहेत. कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याला साधारण 4 ते 5 तासाची ट्रीटमेंट दवाखान्यात होते. त्या 5 तासाच्या ट्रीटमेंटमध्ये प्रथमतः पेशंटचं निदान केल्यानंतर बोन सबलेक्सेशन म्हणजे मणका कुठेतरी सरकलाय पुढे मागे वर खाली, त्याच्यासाठी स्पाइन ॲडजस्टमेंट नावाची ट्रीटमेंट दिली जाते. ती क्रायोप्रॅक्टिक ट्रीटमेंट आहे. ती आत्ता सध्या अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये सध्या विकसित देशामध्ये प्रचंड प्रमाणात वापरली जाते आणि त्या ट्रीटमेंटमुळे लाखो लोकांचे ऑपरेशन तिथे वाचलेले आहेत. दुसरी चिकित्सा पद्धती आहे त्याच्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये एक एक मसल्स जे इम्बॅलन्स झालेले आहेत, जे मसल पुढे गेलेत, वर खाली सरकलेले आहेत, शॉर्ट झालेत, काही मसल इलोंगेट झालेले आहेत, त्या मसलला आम्ही त्या स्थानावरती परत बसवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर मसलच्या खाली फेशियलचा लेअर असतो, तिथे कॅलोजन फायबरच्या गाठी बनतात मसल शॉर्ट झाल्यामुळे. त्या मसलच्या गाठी आपण काढण्यासाठी इस्थम नावाची ट्रीटमेंट देतो, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट आहे कपिंग, अल्ट्रासाऊंड, ट्रॅक्शन. अशी 4 तासामध्ये 15 ते 17 प्रकारच्या ट्रीटमेंट्स होतात. झूम योगा घेतला जातो 3 दिवस आठवड्यातनं. अशी साधारण आणि पोटातली आयुर्वेदिक औषधं दिली जातात. औषधं देत असताना त्याच्यामध्ये तुमचा नक्की दोष कोणता बिघडलाय, प्राणवायू बिघडलाय, उदान बिघडलाय, समान बिघडलाय, बोनची मिसअलाइनमेंट, न्यूरल नर्वमध्ये ताकद नाहीये, मज्जातंतूमध्ये मसलमध्ये ताकद नाहीये, मसल सुजलेल्या आहेत, त्यानुसार जे काही निदान आमचं होतं त्यानुसार आयुर्वेदिक औषधं दिली जातात. 4 प्रकारची औषधं असतात. एक चूर्णाची पुडी असते, ती तुम्हाला सकाळी संध्याकाळी घ्यायची आहे. सिरप असतं 1 चमचा सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आणि ऑइल लावायला पावडरसारखं जस्ट लोकल ॲप्लिकेशनसाठी ऑइल असतं. असं आयुर्वेदिक औषधं आणि 13 ते 14 प्रकारच्या ट्रीटमेंट्स या करून पहिल्याच दिवशी रुग्णांना साधारण 30% पासून 90% बरं वाटतं. आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्व ट्रीटमेंट या प्रत्येक ट्रीटमेंट रूमचे सर्व बेडशीट्स आहेत, पिलोज आहेत, टॉवेल्स आहेत, हे यूज अँड थ्रो वापरले जातात. पूर्णपणे प्रत्येक सेंटरची प्रत्येक रूम ही सॅनिटाईज केली जाते आणि सर्व रुग्ण साधारण पुणे ते गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू, उत्तराखंड, केरळपासून आपल्याकडे रुग्ण यायला चालू झालेले आहेत. त्यामुळे रुग्णांना महिन्यातनं एकदाच यावं लागतं. साधारण 4 तासाची ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये म्हणजे आज रुग्ण आल्यानंतर कितीही वाकडा किंवा कितीही तिरका दिसत असेल, कितीही मसल त्याचे डिजनरेशन असेल, 10 वर्षापूर्वीचा आजार असेल, पहिल्या दिवशी कमिटमेंट आहे माझी 35 ते 90% रुग्ण बरं करण्याची. आम्ही त्या प्रकारे ते सर्व विकसित सगळ्या मॅन्युअल थेरपी या विकसित केल्यात आणि त्याचा परिणाम हा 100% रुग्णांवरती दिसून येतो. अगदी जसा तुम्ही उल्लेख केला, आतापर्यंत असे 20,000 पेशंट असतील जे पूर्णतः बरे झालेले आहेत आणि इतरही आजार जे मणक्याचे असतात यावर देखील खात्रीशीर उपचार सरांकडे केले जातात. त्यामुळे तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल आणि जर तुम्हाला सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात. आजच्या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण सायटिका, स्लीप डिस्क, मॅन्युअल थेरपी आणि आयुर्वेदिक उपचार या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की आता आधुनिक उपचार देखील येतात आहेत आणि त्यामुळे ऑपरेशन ज्यांना करायला सांगितलेलं आहे त्यांना आता ऑपरेशन देखील त्यांचं टळू शकतंय. तर नेमकं ऑपरेशन टळू शकतं का आणि या ऑपरेशनला मग पर्याय काय आहेत आपल्याकडे? एक लक्षात घ्या, नाण्याला दोन्ही बाजू आहेत. ऑपरेशनची जी अवस्था आहे पूर्ण डिस्क एक्सक्रूड झालेली आहे, फूट ड्रॉप झालेला आहे, चालताना पायातली चप्पल पूर्णपणे निसटते,
अशा अवस्थेमध्ये, कॅन्सरच्या काही अवस्थेमध्ये आपण ऑपरेशनचा सल्ला देतो. परंतु तुमची डिस्क ही 75% डिस्क बल्ज, हर्निएशन, पोट्रुजन असा MRIचा रिपोर्ट असेल तर 100% तिथं ऑपरेशन वाचवण्यात आपल्याला यश आलेलं आहे. त्यामुळे प्रथमतः क्लिनिकली पूर्णपणे पेशंट हा रुग्ण तपासल्यानंतर आपण 100% सांगू शकतो की ऑपरेशन इथे करायचं आहे का ऑपरेशन टाळायचं आहे. मी असं नाही म्हणणार की मी 100%च्या आलेले 100% रुग्ण बरे करू शकतो, तर 100रातले नक्कीच 90%, 95% रुग्ण आपल्याकडे बरे होण्यासारखे असतात की ज्यांचं मी ऑपरेशन आत्तापर्यंत वाचवण्यात आपल्याला यश आलेलं आहे. एव्हियनच्या केसेस, फूड ड्रॉपच्या केसेस या सोडल्या आणि कॅन्सरच्या केसेस या सोडल्या तर 99% रिझल्ट आपल्याकडे मिळतात. 5 ट्रीटमेंट म्हणजे 5 महिन्यात 5 वेळा फक्त रुग्णांना यायचं आहे. आणि जर त्यांनी 4 तासाच्या ट्रीटमेंट आणि मी सांगितल्याप्रमाणे उठणं, मी सांगितल्याप्रमाणे बसणं आणि मी सांगितल्याप्रमाणे झोपणं चालू केलं, आहारात बदल केले, तर नक्कीच रुग्ण पार झोपलेला असेल तरी तो चालू शकतो, एवढं खात्रीशीर मी आज तुम्हाला सांगू शकतो. अगदीच. तर ज्या प्रकारे डॉक्टर तुम्ही सांगितलं, आतापर्यंत असे असंख्य रुग्ण असतील ज्यांच्यावर उपचार झालेले आहेत आणि ते पूर्णतः बरे झालेत. त्याचबरोबर तुम्ही एक उल्लेख केला की पहिल्याच दिवशी सांगितलं जातं की हा पेशंट बरा होणार आहे की नाही. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि असाच एक पेशंट आहे, त्यांचाही आपण अभिप्राय या ठिकाणी पाहूयात. सौ सरिता संतोष जोशी, राहणार बीड, वय माझं 43. आणि मी एक फेब्रुवारीमध्ये सरांकडे माहीत झालं की बाबा भंडारी डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक तर करतात. आधी संचितीमध्ये दाखवलं, डॉक्टरांनी खूप अशी म्हणजे भीती वाटली पहिल्यांदा जेव्हा दाखवलं. तर डायबिटीस खूप असल्या कारणाने, इन्शुरन्स वगैरे चालू असल्याने डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की बाबा तुमचा पाय बारीक होईल किंवा तुम्हाला संडास आगे. लगेच ते म्हटले पाय खूप बारीक झालाय. त्यानंतर आम्ही पहिले ते ऐकल्यानंतर घाबरलो की बाबा पाय बारीक झालाय आणि पाय काढायची वेळ येईल, गँग्रिंग वगैरे होईल, डायबिटीस असल्यामुळे नसा बंद पडतील आणि तुम्हाला एक 8 दिवसामध्ये ऑपरेशन करावं लागेल. 8 दिवसात मला खूप परेशान झालो. मग काय करावं असंच मग कळालं की सर इथं आहेत, म्हणजे सरांचा हॉस्पिटलला वगैरे आलो. सर म्हटले की 100 नाही 1,00,000% मी गॅरंटी घेतो की मी तुम्हाला असं काही होणार नाही की पाय काढणं वगैरे, डायबिटीस जरी असला तरी मी पूर्णपणे तुम्हाला यातनं बाहेर काढतो. मग ते 24 फेब्रुवारी का 23 असं फेब्रुवारी महिन्यापासून ट्रीटमेंट सुरू केली. पहिले 8 दिवस खूप त्रासदायक गेले. असं वाटलं की नाही होणार, हे सरांनी जे सांगितलं त्यांनी म्हणजे विश्वास बसायला याला वेळ लागला थोडासा. पण जेव्हा 15 दिवस झाले त्यानंतर मला प्रचंड सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडत गेला. माझं चालण्यामध्ये मुंग्या कमी येणं, प्रत्येक जे ह्या सिस्टीम या थेरपी करतात सर, रॉल्फर म्हणा, आणखी ॲडजस्टमेंट जे करतात त्या सगळ्या गोष्टींमधून खूप काही फरक पडला. खूप म्हणजे प्रचंड 90% मला आता तर 90% फरक आहे. अजून आता ह्या 10 दिवसात आणखी पडून जाईल. तर त्यामुळे मला खूप छान वाटलं. पायाच्या मुंग्या कमी झाल्या आणि माझं विशेष म्हणजे डायबिटीस सुद्धा कंट्रोल, की जेणेकरून HbA1c माझं कधीच 9च्या खाली आलं नाही. तर ह्या 3 महिन्यामध्ये ते 7 झाले आणि आता पुढच्या महिन्यात टेस्ट करणार आहे मी, तर ते आणखी कमी होईल. डायबिटीसला खूप छान फरक पडला. माझं बोलणं, आरोग्य, त्वचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला फरक पडला. माझा आत्मविश्वास वाढला की नाही आपणही म्हणजे आपल्याला काही होणार नाही, पाय काढायची वेळ येणार नाही. आणि सरांमुळे म्हणजे त्यांच्या इथल्या थेरपीनी मला खूप छान वाटलं, खूप छान फरक पडला. तर आत्ताच आपण पाहिलं की ही संपूर्ण उपचार पद्धती झाल्यानंतर कशा पद्धतीनं पेशंट पूर्णतः बरा देखील होतोय. तर डॉक्टर, मॅन्युअल थेरपी हे खरंच वरदान ठरू शकतंय का? आणि आत्तापर्यंत तुम्ही असंख्य पेशंट बरे केलेले, तर त्यातला देखील तुमचा एखादा अनुभव तुम्ही आम्हाला सांगाल का? मॅन्युअल थेरपी हे खरंच वरदान आहे. जे काही पूर्वी जर आपण बघितलं, महाभारतात, रामायणामध्येही मॅन्युअल थेरपी सारख्या ट्रीटमेंट म्हणजे मर्म थेरपी जी आहे भारतामध्ये पूर्वी प्रचंड प्रमाणात वापरली जायची. परंतु काही कालांतरानंतर त्याचा विकास हा म्हणावा तसा झाला नाही. मॅन्युअल थेरपी भारतातूनच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिकेत लोक शिकली. तिथे जाऊन त्यांनी विकास केला, सायंटिफिक अप्रोच त्याला आणला. प्रत्येक रुग्णाचं ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना कसं वाटतं, ते कसे चालतात, त्यांना काय फील होतं, हे फार महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, दुखणं म्हणजे निदान नव्हे. माझी पाठ दुखते तर पाठ दुखते तिथे बाम लावणं की तिथे जळवा लावणं की तिथे तुंबडी लावणं म्हणजे निदान नव्हे. नक्की ते का दुखतंय हे अचूक शोधणं, कोणकोणत्या मसल्स पिंच झाल्यात, कोणकोणते बोन हे मिसअलाइन झालेले आहेत आणि त्या जे काही मिसअलाइनमेंट तिथं झाली आहे त्याला परत नॉर्मल त्या ठिकाणी आणणं, आणि ती मॅन्युअल थेरपी आहे.
त्याच्यामुळे आपल्याकडे काही रुग्ण 2-2, 3-3 वेळा ऑपरेशन करून आले की ज्यांची डिस्क ही कट केली बाहेर आलेली, आणि ती कट केल्यानंतर त्यांची लक्षणंही तशीच होती की तो वेडेवाकडा चालत होता, पाय जड पडत होते, दुखणं प्रचंड होतं. पण मॅन्युअल थेरपी केल्यानंतर अशा पेशंटमध्ये 3-3 ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा 100% आराम मिळालेला दिसून आलेला आहे. आणि असं एक नाही, कमीत कमी 5-1 हजार लोकांची डॉक्युमेंटरी आत्ता आमच्याकडे रेडी आहे. कोणी जरी म्हटलं की मला ही डॉक्युमेंटरी दाखवतं, सायंटिफिक प्रकारे ते आम्ही प्रूव्हन केलेलं आहे आणि इव्हिडन्स आहे त्या गोष्टीला की आम्ही स्वतः बघतोय. आणि रोज आमच्या बघण्यात कमीत कमी 15 ते 20 पेशंट आम्ही रोज ते बघून त्याच्यावरती ही मॅन्युअल थेरपी वापरली जाते. त्यामुळे 100% फायदेशीर चिकित्सा ही आत्ता आहे. ऑपरेशन करण्यापूर्वी सर्व रुग्णांनी एकदा तरी व्हिजिट देऊन आपलं जे काही स्ट्रक्चर आहे ते समजून घ्या, निदानाची पद्धत बघा, डायग्नोसिसची पद्धत बघा आणि नंतर ठरवा की ऑपरेशन करायचं की नाही. अगदीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगतात आणि खरं तर संशोधनानंतर ही संपूर्ण उपचार पद्धती विकसित झालेली आहे. तुम्हाला जर का डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकता. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.